नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इंग्रजीचं 1.3 होप इज द थिंग विथ फिदर्स ही कविता बघणार आहोत. दिस इज अ पोएम बाय द फेमस अमेरिकन पोएटेस एमिली डिकिन्सन. म्हणजेच प्रसिद्ध अमेरिकन कवयित्री एमिली डिकिन्सन यांनी लिहिलेली कविता आहे ही. द टायटल ऑफ द पोएम अँड द फर्स्ट लाईन ऑफ द पोएम आर दी सेम. तर कवितेचं जे शीर्षक आहे टायटल आणि कवितेची पहिली ओळ अगदी समान आहे. हिअर ॲट द व्हेरी बिगिनिंग इटसेल्फ द पोएटेस रेफर्स टू होप ॲज अ बर्ड. म्हणजे अगदी सुरुवातीलाच कवितेच्या स्टार्टिंगलाच कवयित्रीने होप हे एका पक्षाला म्हटलेलं आहे. म्हणजेच होपचा अर्थ होतो मराठीत आशा. तर आशा किंवा होप जो असतो तो एखाद्या पक्षाची उपमा कवयित्रीने या ठिकाणी त्याला दिलेली आहे. द सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम is the role played by hope in our lives. तर कवितेची सेंट्रल आयडिया म्हणजेच मध्यवर्ती संकल्पना जी आहे ती आपल्या जीवनामध्ये होपला जे महत्त्व आहे किंवा आपल्या जीवनात आशा, यश या गोष्टी ज्या महत्त्वाची भूमिका निभावतात त्याबद्दल लिहिलेलं आहे. अकॉर्डिंग टू द पोएटेस, होप, the little bird that nests in our soul, keeps us going even in the most difficult of times and demands nothing in return. So according to the poetess, कवयित्रीच्या मते होप जो एक छोटासा पक्षी आहे जो आपल्या सोल म्हणजे आत्म्यात एक प्रकारे घरटं करून राहतो. It keeps on going even in the most difficult of times and demands nothing in return. म्हणजेच आपल्या मनामध्ये आत्म्यामध्ये जी आशा आहे ही अतिशय कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा त्या आशा पल्लवीत ठेवण्याचं काम करते आणि त्या बदल्यात आपल्याकडनं काहीही रिटर्न मागत नाही. अशी ही कवितेची मध्यवर्ती कल्पना आहे. आपण सुरुवात करूया कवितेला. So 1.3 hope is the thing with feathers. Hope is the thing with feathers that perches in the soul and sings the tune without the words and never stops at all. So here meaning of some words like perches means sits, rests, विश्रांती घेणे, राहणे. soul means spirit, आत्मा, मन. So hope is a feathered being, and you know that feathered being means a bird that sits in our soul. म्हणजेच या ठिकाणी कवित्री आपल्याला सांगतायत की आशा, होप हा पंख असलेला क्रिएचर आहे, प्राणी आहे. म्हणजेच पंख असलेला प्राणी कोणता असतो? पक्षी. दॅट सिट्स इन आवर सोल. परचेस म्हणजे सिट्स, रेस्ट, विश्रांती घेणे, जो आपल्या आत्म्या मनामध्ये दडलेला आहे. अँड sings the tune without the words and never stops at all. म्हणजेच the tune it sings is without words. तो जो काही गाणं बोलतोय त्याला कुठले वर्ड्स नाहीये, शब्द नाहीये. That is, it is a feeling more than wordy thoughts. म्हणजेच त्या अशा काही फिलिंग्स आहे ज्यामध्ये शब्दांपेक्षा फिलिंग्सला महत्त्व दिलेलं आहे. अँड
its singing never stop. And its singing never stop. And never stops at all चा अर्थ काय की त्याचं हे गाणं म्हणणं कधीही थांबत नसतं. कधीही म्हणजे कसं, इवन इन डिफिकल्ट सिच्युएशन, डेंजरस सिच्युएशन, ट्रबलसम सिच्युएशन, असं त्यांना म्हणायचं आहे की जीवनात किती कठीणाई, दुःख अशी परिस्थिती आली तरीही तो गाणं म्हणणं कधीही थांबत नाही. नेक्स्ट स्टांजा बघूया. अँड स्वीटेस्ट इन द गेल इज हर्ड, अँड सोर मस्ट बी द स्टॉर्म दॅट कुड अबॅश द लिटल बर्ड दॅट केप्ट सो मेनी वॉर्म. गेल चा अर्थ काय होतो, स्टॉर्म, वादळ, वावटळ, संकट. नंतर सोरचा अर्थ होतो कॉझिंग टेरिबल पेन, दुःख, दुःखदायक, क्लेशदायक, त्रास होईल असं. देन अबॅश म्हणजे सायलेन्स, शांत. सो अँड स्वीटेस्ट इन द गेल इज हर्ड म्हणजेच या ठिकाणी कवयित्री सांगते इट्स सॉन्ग is the sweetest at the time of storm. That is, it sings most sweetly during the most difficult of times. म्हणजेच त्याचं हे गाणं अतिशय कठीण प्रसंगी, स्टॉर्म म्हणजे वादळ आलं, वावटळ आलं तरीही ते थांबत नाही, ते अजून मधुरपणे तो गात असतो. The storm is very strong. The pain must be very severe for a bird, that is hope. आपल्याला बर्डची उपमा होपसाठी घेतलेली या ठिकाणी. Who gave comfort to many such a situation could possibly cause uneasiness. म्हणजेच या ठिकाणी कवयित्री सांगते की कितीही संकट आली, आपत्ती आली, वादळ आलं तरीही ते त्याचं गाणं थांबत नाही, तो अजून मधुरपणे गात असतो. अँड सोर मस्ट बी द स्टॉर्म दॅट कुड अबॅश अ लिटल बर्ड दॅट केप्ट सो मेनी वॉर्म. बॅशचा अर्थ मी तुम्हाला सांगितलं, सायलन्स, शांत. म्हणजे अशा संकटात सुद्धा तो न घाबरता शांतपणे, शांत राहून त्या संकटांना सामना करत असतो आणि आपलं ते मधुर गाणं गातच असतो. लास्ट पॅरेग्राफ बघूया. आय हॅव हर्ड इट इन द चिलेस्ट लँड अँड ऑन द स्ट्रेंजेस्ट सी, येट नेव्हर in extremity it asked a crumb of me. या ठिकाणी खूप सारे अवघड काही शब्द आलेले आहे, जसे की चिलेस्ट लँड म्हणजेच मोस्ट डिफिकल्ट टाइम्स, खडतर काळ. आय हॅव हर्ड इट इन द चिलेस्ट लँड म्हणजेच कवयित्री सांगते आपल्याला दॅट आय मीन्स पोएटेस have heard the song of this bird, that is the song of hope, even in the most difficult circumstances. So I have heard it in the chillest land. म्हणजेच अतिशय कठीण काळ, खडतर काळ म्हणजेच मोस्ट डिफिकल्ट टाइम्स जरी आला तरीही मी नेहमी त्याचं ते होप्स म्हणजे आशावादी असण्याचं गाणं नेहमी ऐकलेलं आहे. येट नेवर इन एक्स्ट्रीमिटी इट आस्क अ क्रम्ब ऑफ मी. क्रम्ब म्हणजे पीस, तुकडा, अँड ऑफ मी म्हणजे माझ्याकडनं, रिटर्न, त्याला काहीच नकोय. सो एट इवन इन द वर्स्ट ऑफ द सिच्युएशन इट means that hope
नेवर आस्क अ वी बिट फ्रॉम मी इन रिटर्न. म्हणजेच एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा त्याला माझ्याकडनं कुठलीही अपेक्षा नाही आहे. होप म्हणजे तो पक्षी जो आहे त्याला माझ्याकडनं कुठल्याही मदतीची अपेक्षा नाही. माझ्याकडनं रिटर्न त्याला काहीतरी मिळावं त्या संकटाला बळ देण्यासाठी असं बिलकुल त्याला वाटत नाही. आणि तरीही तो मस्त गात असतो. सर्व संकटांमध्ये सुद्धा त्याचा आवाज तितकाच मधुर असतो. कुठल्याही कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा तो घाबरून जात नाही. आणि त्याचं ते सॉन्ग ऑफ होप तो बंद करत नाही, थांबत नाही त्याचं. अशा पद्धतीची ही सुंदर कविता एमिली डिकिन्सन यांनी लिहिलेली होती.